नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं या चॅनलवरती स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत एक 50 गुणांची प्रश्नपत्रिका आहे आणि ही प्रश्नपत्रिका कशा प्रकारे आहे याचा आणि त्याचबरोबर या प्रश्नपत्रिकेमधल्या प्रश्नांची चर्चा आपण इथे करणार आहोत. तर ही प्रश्नपत्रिका तुम्हाला फुलस्केपच्या पेजेसवरती सोडवायची आहे, उत्तरासहित सोडवायची आहे. आणि मग ही प्रश्नपत्रिका सोडवत असताना उदाहरणार्थ ज्याप्रमाणे तुम्ही बोर्डाची प्रश्नपत्रिका सोडवता, म्हणजे प्रत्येक एक प्रश्न वेगळ्या पेजवर तुम्ही ज्या पद्धतीने आपण सोडवत असतो, अगदी तशीच ही प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. तर या प्रश्नपत्रिकेमधले प्रश्न आपण बघूया की इथे ही आपली जी प्रश्नपत्रिका आहे ही आपली 50 गुणांसाठीची प्रश्नपत्रिका आहे. आणि ह्या 50 गुणांच्या या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण जे प्रश्न बघणार आहोत यामध्ये प्रश्न पहिला आपला जो दिलेला आहे, योग्य पर्याय निवडा, हा 5 गुणांसाठीचा प्रश्न असणार आहे. आणि अशा प्रकारचे प्रश्न आहेत. तुम्ही उत्तरपत्रिकेमध्ये प्रश्न लिहून त्याचं उत्तर जे आहे ते त्या ठिकाणी उत्तर हा प्रश्न लिहिल्यानंतर खाली पर्याय क्रमांक फक्त हे उत्तर असं तुम्ही या ठिकाणी लिहायचं आहे. तर हा 5 गुणांसाठीचा प्रश्न आहे. इथे तुम्हाला एकूण दिलेले जे प्रश्न आपण जर बघितले तर इथे प्रश्न हा दुसरा विचारलेला आहे, त्यानंतर हा प्रश्न तिसरा आहे आणि याचे हे पर्याय दिलेले आहेत. कारण हा प्रश्न आहे योग्य पर्याय निवडा. तर याचं उत्तर लिहित असताना तुम्ही हा प्रश्न लिहून काढणं आणि त्या ठिकाणी नंतर कोणता पर्याय बरोबर आहे त्या पर्याय उत्तर असं लिहायचं आहे. अशा आपल्याला हे 5 एकूण प्रश्न दिलेले आहेत की हा प्रश्न आपला चौथा या ठिकाणी दिलेला आहे, हा प्रश्न आपला 5वा या ठिकाणी आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे. आता हा प्रश्न दुसरासुद्धा खालील पर्यायामध्ये विसंगत शब्द ओळखा, हा 5 गुणांचा प्रश्न आहे. आणि यामध्ये आपल्याला विसंगत शब्द कोणता आहे, म्हणजे वेगळा शब्द कोणता आहे, तो शब्द आपल्याला इथे उत्तर बरोबर जो वेगळा शब्द आहे तो वेगळा शब्द तुम्ही त्या ठिकाणी लिहायचा आहे. तर अशा प्रकारे म्हणजे उदाहरणार्थ आपण असं म्हटलं की आता इथे आपल्याला लिहायचं आहे, तर इथे जे काही असेल ते उत्तर येईल आणि त्याच्या पुढे आपल्याला या ठिकाणी उत्तर लिहिल्यानंतर म्हणजे साधारणपणे आपण जर या ठिकाणी आपल्याला उत्तर लिहायचं असेल तर इथे उत्तर हा शब्द येईल आणि बरोबर यातला जो पर्याय आहे तो पर्याय या ठिकाणी लिहायचा आहे. असे आपल्याला हा विसंगत शब्द ओळखा हा प्रश्न आपल्याला इथे दिसत आहे. यामध्ये आपल्याला इथे एक प्रश्न आहे, योग्य अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द सुचवा. आता या ठिकाणी हे आपल्याला इथे एक व्याख्या दिलेली आहे, ती व्याख्या कशाची आहे ती इथे उत्तर म्हणून लिहावयाचं आहे. तर हा तुमचा एकूण 5 मार्कांचा विसंगत शब्द ओळखा आणि 5 मार्कांचा योग्य पर्याय निवडा असे 10 गुणांचा ऑब्जेक्टिव्हचा प्रश्न तयार होत आहे. त्यानंतर आपला इथे प्रश्न तिसरा आहे, खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा, हा प्रश्न आहे आपला. हा 4 गुणांसाठीचा प्रश्न आहे. इथे आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे, या उदाहरणामध्ये कोणती संकल्पना आलेली आहे ती संकल्पना ओळखायची आहे आणि त्याची व्याख्या आणि त्या म्हणजे व्याख्या किंवा त्या संकल्पनेचं स्पष्टीकरण लिहायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इथे 2 प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर फरक स्पष्ट करा, हा आपल्याला विचारलेला आहे, तो देखील 4 गुणांचा आहे आणि यामध्ये हा फरक स्पष्ट करा ह्या 2 प्रश्न सोडवायचे आहेत. त्यानंतर इथे आपल्याला प्रश्न चौथा आहे, थोडक्यात उत्तरे लिहा, कोणतेही 2 आहेत 8 गुणांसाठी, म्हणजे प्रत्येक एक प्रश्न हा 4 गुणांसाठी असणार आहे. मग या 3 पैकी कोणतेही 2 प्रश्न आपल्याला इथे सोडवायचे आहेत. पुढे आहे आपला हा प्रश्न 5वा. हा प्रश्न 5वा आपल्याला तक्ता पूर्ण करायचा आहे आणि त्यानंतर या तक्त्यावरती दिलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. म्हणजे अशा प्रकारे इथे आपल्याला तक्ता पूर्ण करा, त्यानंतर वरील साहाय्याने आकृती काढा, आकृतीचं स्पष्टीकरण. तर हा देखील एक आपल्याला तक्त्यावरचा प्रश्न इथे सोडवायचा आहे. पुढे तक्त्यावरून निरीक्षण केलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहे. हा प्रश्न आपल्याला इथे 4 गुणांसाठीचा प्रश्न आहे. हा म्हणजे एकूण प्रत्येक एक प्रश्न जर आपण बघितला तर हा देखील आपला प्रश्न हा 4 गुणांसाठीचा प्रश्न असणार आहे. हा एक प्रश्न आपला 4 गुणांसाठीचा असणार आहे. त्यानंतर आपला हा देखील प्रश्न जो आहे तो 4 गुणांसाठीच असणार आहे. गुण याच्यासाठी 4 असणार आहेत. हा देखील प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. याचं वाचन करायचं आहे, रिकाम्या जागा भरायच्या आहे आणि आकृती इथे दाखवायची आहे. यानंतर हा
सविस्तर उत्तरे लिहा हा प्रश्न 7वा आहे. हा 8 गुणांसाठी आहे. इथे प्रश्न दिलेले आहे रिझर्व्ह बँकेची कार्ये स्पष्ट करा. या दोन्ही प्रश्नांपैकी कोणताही एक प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. ज्याप्रमाणे बोर्डाची प्रश्नपत्रिका आपण सोडवत असतो अगदी तशाच प्रकारची उत्तरपत्रिका तयार करायची आहे. त्यानंतर कॉमर्ससाठी सुद्धा आपल्याला इथे 50 गुणांचा आपण प्रश्न दिलेला आहे. ही कॉमर्ससाठीची प्रश्नपत्रिका आहे. सर्वांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि त्या पद्धतीनं प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. इथे सुद्धा चूज द करेक्ट ऑप्शन हा जो क्वेश्चन आहे फॉर द 5 मार्क्ससाठी आहे. इट मीन्स दॅट ईच क्वेश्चन फॉर द 1 मार्क असणार आहे. हा चूज द करेक्ट ऑप्शन. याच्यामध्ये आपल्याला एकूण जे ऑप्शन्स दिलेले आहेत हे ऑप्शन्स आपल्याला 5 या ठिकाणी क्वेश्चन्स दिलेले आहेत. देन आहे फाइंड द ऑड वर्ड हा 5 मार्क्ससाठीचा क्वेश्चन आहे. इथे एक दिलेला आहे गिव्ह इकॉनॉमिक टर्म द्यायची आहे आपल्याला इथे. देन आपला आयडेंटिफाय अँड एक्सप्लेन द कन्सेप्ट फ्रॉम गिवन इलस्ट्रेशन. इथे आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे त्याच्यातली कन्सेप्ट आपल्याला आयडेंटिफाय करायची आहे आणि एक्सप्लेन करायचे आहे. हा क्वेश्चन आहे ईच क्वेश्चन फॉर द 2 मार्क्ससाठी आहेत आणि ते 2 क्वेश्चन्स आहेत. देन बी क्वेश्चन आहे डिस्टिंग्विश बिटवीन फॉर द 4 मार्क्ससाठी आहे आणि हे तुम्हाला डिस्टिंग्विश इथे 2 देण्यात आलेले आहे. देन आहे क्वेश्चन नंबर 4 आन्सर द फॉलोइंग एनी 2 8 मार्क्ससाठी आहे. एनी 2 या ठिकाणी क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत तुम्हाला आणि ईच क्वेश्चन हा जो आहे तो 4 मार्क्ससाठी असणार आहे. देन हा जो ऑब्झर्व अँड फॉलोइंग टेबल अँड आन्सर द क्वेश्चन्स हा देखील क्वेश्चन्स आपला जर बघितला तर हा क्वेश्चन्स आपला 4 मार्क्ससाठी ईच क्वेश्चन असणार आहे. म्हणजे हा संपूर्ण जो प्रश्न आहे हा प्रश्न 4 गुणांसाठी असणार आहे. तर हा टेबल आपल्याला कंप्लीट करायचा आहे आणि याच्यावरचे जे प्रश्न आपल्याला दिलेले आहेत ते आपल्याला इथे सॉल्व करायचे आहेत. देन हा देखील त्याच प्रकारचा प्रश्न आहे. हा दिस क्वेश्चन इज ऑल्सो फॉर द 4 मार्क्ससाठी आहे. इथे फिलिंग द ब्लँक्स कंप्लीट करायचे आहेत आणि हा जो शेड्यूल आणि एक सुटेबल डायग्राम या ठिकाणी तयार करायचा आहे. हा क्वेश्चनसुद्धा आपल्याला 4 गुणांसाठी असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7 आहे आन्सर इन डिटेल एनी 1 इथे सॉल्व करायचे फॉर द 8 मार्क्ससाठी आहे. तर ज्या पद्धतीनं आपण बोर्डासाठी क्वेश्चन पेपर बघतो तशाच पद्धतीनं बोर्डाचे जे क्वेश्चन पेपर आपण सॉल्व करतो अगदी तशाच पद्धतीनं ही प्रश्नपत्रिकासुद्धा सॉल्व करायची आहे. हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघायचा आहे आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि त्यानुसार ही प्रश्नपत्रिका फुलस्केपवरती सोडवायची आहे. धन्यवाद.